पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हेदुटणे येथील दगडखाणी बंद करण्यासाठी आदिवासी नागरिकांनी 11 मार्च रोजी पनवेल तहसील कार्यालय साईनगर या ठिकाणी साखळी उपोषण सुरू केले। हेदुटणे परिसरामध्ये सुरू असलेल्या दगडखाणींच्या कामामुळे गावातील नागरिकांचे जीवन धोकादायक झाले आहे। स्फोटक ब्लास्टिंगमुळे घरांच्या भिंतींना तडे गेले असून अनेक घरे पडण्याच्या अवस्थेत आहेत। मोठ्या प्रमाणावर उडणारी धूळ आणि प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे। त्यामुळे पिण्याचे पाणी दूषित झाले असून शेती पिकांचे देखील नुकसान झाले आहे। खाणीलगत प्राथमिक शाळा असून लहान मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत। त्यांच्या जीविताला धोका असल्याचे आदिवासी बांधवांचे म्हणणे आहे। दगडखाणीतील ट्रक, डंपर, अवजड वाहने गावातून वेगाने जात असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे। याबाबत महसूल प्रशासन, पोलीस विभाग आणि संबंधित कार्यालयाकडे वेळोवेळी लेखी तक्रार करण्यात आली, मात्र कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे आदिवासी बांधवांनी साखळी उपोषण सुरू केले। यावेळी दगडखाणी तात्काळ बंद करण्यात याव्यात, गावकऱ्यांच्या जीवित आणि संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी पोलीस सुरक्षा उपलब्ध करून द्यावी, दगडखाण मालक आणि संबंधितांवर ॲट्रॉसिटी तसेच पर्यावरण व महसूल कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली। आम्हाला बंदच करा, आमची शेतं भरली, भात न पिक का काय ना। काय काय नुकसान झाले तुमचं? शेती भरली आमची, घरात टाकली, त्या घरात अडकली सगळी। आज तुम्ही तहसीलला आलात कार्यालयावर, तर काय तुमची मागणी काय आहे पहिली? पुरी बंद म्हणजे बंदच करा। तसाच महिला मंडळी, माझी गाववाली सदीक्षे, तसा आम्हाला एवढा कोरीवाल्यांचा त्रास आहे का पहिल्यापासून आम्ही जुनं डोकरं आहोत। जुन्या डोकऱ्यांची आमची मान्यता झालेली होती, पण आम्हाला काय वाटलं, आमच्या डोळ्यावर त्याही धुरला उडवला आणि नंतर आमचा सांगून ते ऐकत नाही अजिबात। कधी पोरा अडचणी देतात, कोंबडी अडचणी देतात, आमची बकरा अडचणी देतात, आमच्या जमिन्या तिकडे सगळे गाडतात। यांच्यापासून जाम त्रास आम्हाला होतो, खूप त्रास होतो, आम्ही किती सहन करणार। आता आज तुम्ही ही जनता आमची वैतागून गेलेली आहे, हा मगून आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत। म्हणजे पण आम्हाला इच्छा आहे का कोरी बंदच पाहिजे, अजिबात न चालू करायला पाहिजे। सगळी भांडी नाही राहत, कपडे नाही राहत, काहीच नाही राहत। आमच्या डोळ्यावर धुरला उडवलाय। जर याचा कृपेन तुम्ही याच्यावर ध्यान करा।